गुड मॉर्निंग फ्रेंड्स, जय शिवराय. आज लेहपासून आपण निब्रा व्हॅली म्हणून आहे तिथं जाणार आहे. जवळपास 18,000 फीटवरती आपण जाणार आहे आणि स्नो आपल्याला इथं भेटेल असे लोक बोलतात आहेत. तर बघू, आपल्याला तिथं स्नो भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. तिथं आपण जरा खेळू जरा स्नोमध्ये. सगळेजणांनी गाडी कोल्ड स्टार्ट करून ठेवली आहे कारण की इथं थंडी खूप जास्त आहे. आता सपोरण ह्या गाड्या निघत नाही तो पण आपली गाडी पण निघणार नाही. सागर भाऊनी बघा गाडी कशी लावली एकदम चिटकून. हे विकास भाऊ आहेत, हे कोल्हापूरवरून आलेत, हे गुजरातवरून आलेत, हे पण राजस्थानवरून आलेत. बोललो होतं ना की अजून एक मित्र आमचा जॉईन होणार आहे, हा अशोक. हा पण पुण्यातूनच आला आहे. परवाच आला होता पण आम्हाला काही व्हिडिओ काढता नाही आला कारण की इथं पाऊस आणि हे खूप दगदग चालू होतं. तर हा फ्लाईटनी आम्हाला जॉईन केलं नाही. आता कसं वाटतं अशोक? भारी, फार भारी. आता हा ब्युटिफुल कॉन्वॉ आहे आणि सगळे मित्र एकदम व्यवस्थित आहेत. सगळे व्यवस्थित इथं निघालो आहे तिकडनं नुब्रा व्हॅलीकडे. कार्दुंगला पास थ्रू जाणार आहे, त्यामुळे पूर्ण तयारी चालू आहे. गाड्या भरता आहेत. सागर तिकडं तिची गाडी पॅक करतोय आणि आता आम्ही निघू आणि परत अपडेट तुम्हाला देत राहू. लुक फॉर मोर अपडेट्स. यांची चालू आहे मस्ती. सौम्य बिचारी पूर्ण बॅग घेऊन बसली इथं कारण प्रिक्षा तिला खेळून देत नाही. देखो मेले सुर, ये दोनों रो रहे हैं, झगड़ा कर रहे. चला आता आम्ही निघू. ना 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 शांत शांत राहा. मेरी ना ये स्पेक्स होगी आपकी गाड़ी में. रो स्पेक्स या शेड्स होंगे है ना, व्हाइट कलर के बैग में जिसमें पावर बैंक भी है. स्पीड अप करो, यहाँ बहुत आती है आगे से. ठीक है, अब तो इतनी गाड़ियों का ट्रैफिक स्टेटस नहीं हो पाएगा. बाकी इंटेक्ट अभी हो जाओ, हम लोग स्लो डाउन कर रहे हैं. और सबने वॉकिस की कमांड पर ध्यान देना है. ठीक है, आरजे 45 कौन से नंबर पे है? कैप्टन फर्स्ट. ठीक है भाई, ठीक.
जवळपास 17,800 एवढ्यावरती जाणार आहोत. आणि आता इथून आम्हाला स्नोफॉल चालू होईल कदाचित. आणि इथं आता मिलिटरीचा पार्क कर लेना अपनी अपनी गाड़ी ना, तो आगे एंट्री करवा दो, ठीक है? अपनी अपनी गाड़ी की लिस्ट हमारी पीछे रहेगी है. तर आता गाडीची एंट्री करून घ्यायची. मिलिटरी कॅम्प आहे, प्रत्येकाला तिथं जाऊन आपले ID कार्ड ते दाखवायचे. इथं एंट्री करूच तोपर्यंत ट्रॅफिक झालं आहे. तोपर्यंत सौम्यबाई आमची खेळायचं म्हणते. पुन्हा लावायची. चला चला चला, गाडी पुढे घ्यायला लावली. दिसते का? सगळ्यात टॉपला आता आम्ही आलो आहे. म्हणजे आपण जरासं अजून वरती जाणार आहे आणि तिथे जरा वेळ थांबून फोटो काढून परत खालच्या साईडला जाणार आहे. 17,800 फूटवरती आपण असणार आहे. जिससे सुना है, ठीक है? वो ट्रांस हिमालय रेंजेस है वो. राइट में, राइट में, लेफ्ट में नहीं. हाँ राइट में बोला मैंने. स्नोफॉल होत आहे, पण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतंय का नाही, पण थोड़ा भाई गैप मेंटेन रखना थोड़ा थोड़ा. शांत. इथे आम्हाला आहे ना ट्रॅफिक लागलं आहे. मोठी लाईन आहे ट्रॅफिकची. ट्रॅफिक झालंय. आम्हाला जवळपास इथं 1-1.5 तास जाईल असं वाटतंय. पण तिकडून अजून इथून पुढं ट्रॅफिक आहे तेपर्यंत. आणि इथून ते रॉंग साईड एकाने गाडी टाकली, इथं जरा वादावाद झाली. हो. मिलिटरीच्या ट्रकला बघा स्नो चेन लावले त्यांनी, पुढं लेफ्ट साईडला आणि राईट साईडला मागं. अजून पर्यंत ट्रॅफिक आहे, जे आपल्याला 2-3 तास तरी इथं थांबावं लागेल. आम्ही आता एकदम टॉपला आलोय बघा, पण ट्रॅफिकमध्ये आम्ही अजून अडकलोय. आमच्या काय काय गाड्यांना ऑक्सिजनचा त्रास व्हायला लागलाय. हे बघा, आम्ही एकदम टॉपला आलोय. आता आपण 17,800 फीट वरती आहे. आता इथून आपण आता
खाली उतरत आहे. ट्रॅफिक खूप असल्यामुळं इथं न थांबायचा आम्ही निर्णय घेतला आहे, कारण की थांबल्यानंतरून किती वेळ लागेल परत सांगता यायचं नाही. आम्हाला 1.5 ते 2 तास तरी आम्ही ट्रॅफिकमध्ये जातो आता. हे बघा, इथं टॉपला आम्ही आलो. अशा ठिकाणी फक्त पाणी आपल्याला मदत करते. पाणी जेवढं पिऊ शकता तुम्ही, पाणी पित राहायचं इथं. त्यामुळेच आपल्याला बॉडीला ऑक्सिजन भेटतो, कारण वरती असल्यामुळं ऑक्सिजनची लेवल जरा कमी असते, त्यामुळेच जरा सौम्याला त्रास होत होता. मी 17,982 फूट वरती गेल्यावर म्हणजे ट्रॅफिक आहे सगळीकडं, त्यामुळे गाडी लावायला जागा नाही. आणि रिक्षा पण ठीक आहे, पण जरा सौम्याला त्रास होतोय. तिला बघू आपण थोडा वेळ बघून आता तिला ऑक्सिजन लावून टाकू. त्यात आपण खाली उतरणार आहे, तेव्हा तिला जरा बरं वाटेल. गाडी आता थांबवली आपण इथं. इथं बघा बर्फ आहे. सौम्याला जरा खायचं होतं. जन्नत बर्फ. खेळ की. आम्ही तर जास्त वेळ नाही थांबलो, कारण की सौम्याला पण जरा त्रास व्हायला लागला आणि लगेच दम लागत होता. म्हटलं चला पहिलं खाली जाऊ, कारण की ती प्रिशा पण लहान आहे आणि सौम्या पण जरा दमलीसारखी करत होती. पूर्ण स्नोने डोंगर भरून घेतला. कॅमेऱ्यामध्ये एवढं कॅप्चर होत नाही आहे, पण जे आम्ही प्रत्यक्षात बघतोय ते एकदम अप्रतिम आहे. म्हणजे तुम्हाला ते शब्दामध्ये मी सांगू शकत नाही, एवढं ते एकदम म्हणजे निसर्गासमोर दुसरं काहीच नाही. आता आपण पूर्णपणे खालच्या साईडला आलो आहे आणि आता सौम्या पण जरा ठीक झाली. आता बर्फामध्ये आम्हाला जास्त वेळ खेळता नाही आला, ते म्हणून. आता जस्ट आमचं जेवण म्हणजे आम्ही मॅगी खाल्ली आहे, कारण इथं दुसरं काय भेटत नाही. मॅगी आणि मोमोज पण संपले होते. शेवटची प्लेट होती ती खाल्ली आणि अंडा मॅगी मी खाल्ली आणि यांनी व्हेज मॅगी खाल्ली. आत्ता स्नो पडत आहे इथं बाहेर. ह्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये दिसत काय माहीत नाही, पण चाललं आहे सावकाश चालू आहे. बाकी सगळी टीम पुढे गेली, आम्ही एकदम निवांत चाललो आहे एन्जॉय करत, कारण की त्यांच्यावर जाणं म्हणजे ते खूपच पळत घेऊन चाललेत. पुढं थांबता येत नाही. बोनीटवरती दिसेल ना बर्फ पडल्यावर. लोकेशन बघून घ्या तुम्ही, असं स्वर्गात आल्यासारखं वाटतंय पूर्ण. ओके लो. हॅलो. ओके 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 बरं. इथं पूर्ण एरिया म्हणजे जास्त करून ड्राय डेझर्ट असतं. इथं तुम्हाला झाडं कुठं दिसतं नाही डोंगरावरती. आपल्या इथं कशी डोंगरावर झाडं दिसतं, इथं अजिबात दिसत नाहीत आणि वारं खूप सुटलेलं असतं इथं. खाली बसा खाली बसा खाली बसा.
आपण चाललो आहोत नुब्रा व्हॅलीला. थोड्या वेळामध्ये तिथं पोहोचू आपण. डिस्टन्स दाखवत आहे 33 मिनिट्स. त्यावरती स्टेटस टाकले पलकेच्या पत्ता हे आम्ही आता इथं आलो आहे. तिथं झिप लाईन्स, परत बाईक राईड असे वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहेत. तर झिप लाईनचे स्टार्ट होतं तिथं वरतून. तर आपण तिथं जाऊ आणि बघू काय कॉस्ट आहे, कसं काय. आणि तिथं हे असं एक ग्राउंड आहे, तिथे त्यांनी बाईक रायडिंग हे सगळं ठेवलं आहे. तू काढणार आहे कशा? झिप लाईनची कॉस्ट होती 2,500 रुपये आणि जवळपास पाऊण ते 1 तास वेटिंग होती, कारण गर्दी खूप असल्यामुळं आम्ही मग कोणी थांबलो नाही. आम्ही मग पुढं निघालो. रस्ता बघा कसा दिसतोय. थोडंफार आहे. आगे आगे जा. ये जो सेल्फी ले रहा है ना, इसके बाजू में रास्ता है. काटो ना पुरा. आम्ही आलोय राजस्थानमध्ये आता. हे बघा सेम राजस्थानसारखं फिलिंग इथं आहे, पण हे सँड व्ह्यू म्हणून काहीतरी पॉईंट आहे इथं. इथं पूर्ण अशी सँड आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, पूर्ण असं सँड आहे इथं. आणि जस्ट आमच्याबरोबर पण आता एक मॅटर झाला. आम्ही त्या साईडला गाडी ह्याच्यामध्ये टाकली होती, तर पोलीसवाले लगेच आले की असं इथं अलाउड नाही म्हणून. पण त्यांनी काही चलन केलं नाही. तिथं आम्ही ऑफ रोडिंग केले, त्यांचे व्हिडिओ त्यांनी डिलीट करायला लावले. मग काय इथं आल्यानंतर पिल्लू काय थांबायला तयार नाही. इकडून तिकडे नुसतं पळत चालले, मातीमध्ये खेळत बसले. तर प्रशा खेळत बसली. आणि इकडं मित्र माझे बालों में रेत गया. जाने दो अभी क्या. हे बघा जहाँ भागना है भागो. पूर्ण राजस्थान सारखी फिलिंग आहे. कॅमल ते इथं वारं जास्त असल्यामुळे अशी वाळू तयार होते. म्हणजे डोंगराला ते एकदम झिजून ती वाळू तयार होते. हे टेंट आहेत सगळे. बघू आपण पहिलं. आजपासून म्हणजे इथून पुढं आपण टेंटमध्ये राहणार आहे. नो हॉटेल्स. आता नवीन अनुभव राहिला आपल्यासाठी. या थंडीमध्ये टेंटमध्ये कसं वाटते तुम्हाला सांगेल. हे समोरचं वॉशरूम. आणि चला मग आता फ्रेश होतो. व्हिडिओ इथंच थांबू. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओसाठी. आजचा दिवस कसा जातो आहे माहीत नाही, कारण की थंडी पण खूप आहे आणि टेंटमध्ये कसा अनुभव आहे हे तुम्हाला नक्की सांगेल.